Once again, welcome all students in the new unit number 6, that is pointers. It will be asked for 12 marks in MSBT examination. So let's start the first lecture of this new unit, that is pointer. So first we will see the definition of pointer, then we will see the syntax, what is the syntax used to declare pointer, then how the initialization of pointer is done, then we will see the use of address operator and pointer operator, and lastly we will see one example of or one program of pointer. Okay, so first we will see the definition of pointer. So pointer is nothing but it is a variable which is used to store memory address of another variable. ओके, तर पॉइंटर म्हणजे काय बघा की हे एक प्रकारचे एक व्हेरिएबल आहे. तर ते काय करतं की हे दुसऱ्या एका व्हेरिएबलचा ऍड्रेस स्टोअर करतं आणि त्या व्हेरिएबलला आपण काय म्हणतो, पॉइंटर असं म्हणतो. पॉइंटर इज अ व्हेरिएबल विच इज used to store memory address of another variable. तर जे आपण व्हेरिएबल डिक्लेअर करतो तर ते व्हेरिएबल डिक्लेअर करतो तर ते व्हेरिएबल जे आहे तर ते कुठंतरी एका त्याच्यासाठी एक मेमरी अलोकेट होत असते. मेमरी मध्ये काय होत असते, त्याला मेमरी अलोकेट होत असते, त्याला काहीतरी एक मेमरी ऍड्रेस असतो. प्रत्येक ईच अँड एव्हरी व्हेरिएबल हॅव्हिंग सम पर्टिक्युलर मेमरी लोकेशन और मेमरी ऍड्रेस. ओके, तर पॉइंटर हे एक व्हेरिएबल आहे की ते काय करतं की दुसऱ्या एका व्हेरिएबलचा मेमरी ऍड्रेस आहे तो स्टोअर करतो, तर त्याला पॉइंटर असं म्हटलं जातं. देन वी विल सी द डिक्लेरेशन ऑफ पॉइंटर. आता बघा, प्रत्येक कधी कन्सेप्ट आपण बघितली, ऍरे बघितला, स्ट्रक्चर बघितलं, फंक्शन बघितलं, तर प्रत्येक ह्या सीच्या एखाद्या कन्सेप्टमध्ये त्याचे काहीतरी डेफिनेशन असते, त्याचा काहीतरी डिक्लेरेशनचा एक सिंटॅक्स असतो, त्याचा इनिशियलायझेशनचा एक सिंटॅक्स असतो. सिमिलरली ह्याचा पण एक सिंटॅक्स आहे, त्याचा एक फॉर्मॅट आहे. तर त्या फॉर्मॅटमध्ये आपण काय केलं पाहिजे, तो पॉइंटर तयार केला पाहिजे किंवा डिक्लेअर केला पाहिजे. सो द डिक्लेरेशन ऑफ पॉइंटर सिंटॅक्स इज डेटा टाईप स्टार पॉइंटर नेम. हा त्याचा काय आहे, सिंटॅक्स आहे. डेटा टाईप स्टार आणि त्या पॉइंटरचं नाव आपण स्टार PTR असं लिहू शकतो, स्टार P1. समजा एकापेक्षा जास्त पॉइंटर जर करायचे असतील तर स्टार P1 कॉमा स्टार P2 असं काहीही आपण नाव देऊ शकतो. त्याच्या मागे काय बघा, डेटा टाईप. तर मग हे आपण वन बाय वन बघू की त्याचा मिनिंग काय आहे. तर त्याचं एक एक्झाम्पल दिले बघा, INT स्टार PTR, INT स्पेस स्टार PTR, INT मध्ये थोडीशी स्पेस देऊन स्टार PTR हा सध्या त्याचा डिक्लेरेशनचा सिंटॅक्स आहे. तुम्ही सेमीकॉमा इथं देऊ शकता. इन द प्रोग्राम्स पॉइंटर्स आर डिक्लेअर्ड ऍट द सेम लोकेशन वेअर वी डिक्लेअर व्हेरिएबल. मग आता हे पॉइंटर आहेत ते आपण कुठं तयार करणार आहोत किंवा कुठं डिक्लेअर करणार आहोत. जसं आपण वर्ड मेन मध्ये अगदी इनिशियली सुरुवातीला जे आपण सगळे जे काही व्हेरिएबल्स आपल्याला लागत असतात अख्ख्या प्रोग्राम मध्ये, तर ते आपण डिक्लेअर करत असतो. त्याच ठिकाणी हे पॉइंटर सुद्धा तयार केले जातात किंवा डिक्लेअर केलेले असतात. इन द प्रोग्राम्स पॉइंटर्स आर डिक्लेअर्ड ऍट सेम लोकेशन और सेम पोझिशन वेअर वी डिक्लेअर्ड व्हेरिएबल. जिथे आपण बाकीचे व्हेरिएबल
तयार करतो, डिक्लेअर करतो, त्याच ठिकाणी आपण काय करायला पाहिजे, पॉइंटर सुद्धा डिक्लेअर करायला पाहिजे. To indicate which type of value is stored in a variable, we use data type. Use data type while declaring variable. म्हणजे काय, जसं आता त्या पॉइंटर मध्ये आपण काय म्हटलंय की एक मेमरी ऍड्रेस काय केला जातो, स्टोअर केला जातो. मग तिथं त्या मेमरी ऍड्रेसवर, त्या मेमरी ऍड्रेसच्या ठिकाणी जी काही व्हॅल्यू असणार आहे त्याचा काहीतरी जो काही डेटा टाईप असणार आहे, त्याचा जो काही डेटा टाईप असणार आहे तर तो डेटा टाईप आपण काय केला पाहिजे, डिक्लेअर केला पाहिजे. म्हणजे त्या पॉइंटर मध्ये आपण दुसऱ्या व्हेरिएबलचा ऍड्रेस आपण स्टोअर केलाय, परंतु त्या ऍड्रेसवर जी काही व्हॅल्यू स्टोअर असणार आहे तर ती व्हॅल्यू ही इंटिजर असेल तर इंटिजर असं तुम्ही डिक्लेअर करा. तर त्या ठिकाणी फ्लोट व्हॅल्यू असेल तर तुम्ही इथं फ्लोट म्हणून डिक्लेअर करू शकताय. तर त्यामुळं तो इंट हा जो काय हा डेटा टाईप आहे कशाचा, तर ज्या व्हेरिएबलचा ऍड्रेस पॉइंटर स्टोअर करणार आहोत तर त्या ऍड्रेसवर जी काही व्हॅल्यू त्या ऍड्रेसवर असणार आहे तर त्याचा तो डेटा टाईप तो इथं आपण मेन्शन करायला. टू इंडिकेट विच टाईप ऑफ व्हॅल्यू is stored in variable, we use data type while declaring variable. Similarly while declaring pointer. Suppose म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे पहिल्या लाईनला की जसं आपण एखाद्या व्हेरिएबल मध्ये कुठली व्हॅल्यू स्टोअर करणार आहोत त्याचा डेटा टाईप आपण मागे लिहितो. आता INT A इंटिजर रोल नंबर, INT रोल नंबर म्हणजे काय होतं की रोल नंबर मध्ये जो डेटा स्टोअर करणार तो इंटिजर स्वरूपाचा आहे म्हणून मी INT असं लिहिलो. तर तसा सिमिलरली आपण काय करणार, व्हाईल डिक्लेअरिंग पॉइंटर त्याच पद्धतीने आपण काय करायचंय, पॉइंटर आपल्याला काय करायचंय, डिक्लेअर करायचंय. तर त्याच्यासाठी सुद्धा सेम मेकॅनिझम वापरायचं आहे. सपोज पॉइंटर स्टोअर्स ऍड्रेस ऑफ व्हेरिएबल ऑफ टाईप इंटिजर. पॉइंटर काय करणार आहे, पॉइंटर स्टोअर ऍड्रेस ऑफ व्हेरिएबल ऑफ टाईप इंटिजर, देन वी डिक्लेअर पॉइंटर ऍज इंटिजर. म्हणजे तो पॉइंटर काय केलाय, इट इज यूज टू स्टोअर द ऍड्रेस ऑफ अनदर व्हेरिएबल, बरोबर आहे. आणि त्या व्हेरिएबलचं डेटा टाईप काय म्हणजे त्याच्यामध्ये स्टोअर होणार व्हॅल्यू इंटिजर आहे, बरोबर आहे. म्हणून वी डिक्लेअर पॉइंटर ऍज अ इंटिजर. आता वर INT स्टार PTR असं लिहिलेलं आहे, बरोबर. त्याच्यानंतर बघा आता इन अबाव एक्झाम्पल म्हणजे आपण इथे जे आपण एक्झाम्पल बघितलेलं आहे इथं INT स्टार PTR. तर इन अबाव एक्झाम्पल इंटिजर इज डेटा टाईप ऑफ पॉइंटर अँड PTR इज अ नेम ऑफ पॉइंटर. Pointer PTR is of OF फक्त लिहा, is of type integer, which means it store address of an, याचा मिनिंग बघा, pointer PTR is of type integer, which means त्याचा अर्थ काय, which means it stores address of an integer variable in memory. आणि त्याचा अर्थ काय की का दुसऱ्या इंटिजर व्हेरिएबलचा ऍड्रेस जो आहे तर त्यांना तो स्टोअर केलेला आहे. हा तसा त्याचा काय मिनिंग आहे. मग ते कसं स्टोअर करायचं आहे, काय करायचं ते आपण अजून बघणार आहोत. ऍड्रेस कशा पद्धतीने, खरं पहिल्यांदा पॉइंटर तयार करावा लागतो. मग INT स्टार PTR म्हटल्यानंतर काय होईल, इट विल होल्ड ऍड्रेस ऑफ ओनली इंटिजर टाईप ऑफ व्हेरिएबल. म्हणजे ते दुसऱ्या एका व्हेरिएबलचा ऍड्रेस स्टोअर करणार आहे, खरं ते इट शुड बी कंपल्सरी इंटिजर. आता तुम्ही पॉइंटर इंटिजर तयार केल्यामुळे समजा तिथं जर फ्लोट व्हॅल्यू असते त्या ऍड्रेसवर तर तुम्हाला फ्लोट पॉइंटर तयार करायला लागला असता. कॅरेक्टर असेल तर कॅरेक्टर टाईपचा पॉइंटर इथं तयार करायला लागला असता. आता बघा एक्झाम्पल बघा, अनदर एक्झाम्पल ऑफ पॉइंटर कॅरेक्टर स्टार PTR. कॅरेक्टर टाईपचा पॉइंटर आपण तयार करू शकतो. फ्लोट स्टार PTR तर तो
फ्लोट टाईपचा पॉइंटर आपण तयार करू शकतो. म्हणजे ज्या व्हेरिएबलचा ऍड्रेस स्टोअर करणार आहे ह्याच्यामध्ये, ह्या पॉइंटरमध्ये, तर त्याची व्हॅल्यू ही पहिल्या एक्झाम्पलमध्ये कॅरेक्टर असली पाहिजे, दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये फ्लोटच्या ती व्हॅल्यू तिथली फ्लोट असली पाहिजे, त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू फ्लोट असली पाहिजे. ओके. आणि पीटीआर हे आपण नाव दिलेलं आहे. पीटीआर हे आपण नाव दिलेलं आहे. हे युजर डिफाइन्ड नाव आहे. पीटीआर जे आपण दिलेलं आहे हे काय आहे, आपण युजरनं नाव दिलेलं आहे. तुम्ही काहीही नाव आपण देऊ शकतो. ओके. त्याच्यानंतर बघा इनिशियलायझेशन. जसं आपण स्ट्रक्चर इनिशियलाइज केली किंवा व्हेरिएबल आपण इनिशियलाइज केलं, तर तसं पॉइंटरचं इनिशियलायझेशन, जसं ॲरेचं, स्ट्रक्चरचं, एखाद्या व्हेरिएबलचं आपण इनिशियलायझेशन बघितलेलं आहे, तर तसं पॉइंटरचं काय बघा. इनिशियलायझेशन ऑफ पॉइंटर. असाइनिंग ऍड्रेस ऑफ व्हेरिएबल टू पॉइंटर व्हेरिएबल इज कॉल्ड पॉइंटर इनिशियलायझेशन. फक्त असाइन काय करायचं आहे, ऍड्रेस असाइन करायचा. असाइनिंग ऍड्रेस ऑफ व्हेरिएबल टू पॉइंटर व्हेरिएबल, याला काय म्हणतोय आपण, पॉइंटर इनिशियलायझेशन. इट कनेक्ट व्हेरिएबल अँड पॉइंटर. हे काय कनेक्ट करतं, व्हेरिएबल जे आहे त्याचा आपल्याला ऍड्रेस स्टोअर करायचा आहे, ते व्हेरिएबल आणि आपण तयार केलेला पॉइंटर, हे दोघांना काय करतं, कनेक्ट करतं. मग त्याचा सिंटॅक्स बघा. त्याचा सिंटॅक्स कसा आहे, पॉइंटर नेम इक्वल टू एम्परसाइंड व्हेरिएबल नेम. पॉइंटरचं नाव आपण जे तयार करणार ते पीटीआर तयार करा, ptr1 तयार करा, तुम्ही पी तयार करा, काही नाव आपण देऊ शकतो. पॉइंटरचं नाव इज इक्वल टू एम्परसाइंड व्हेरिएबल नेम, म्हणजे त्या एखाद्या व्हेरिएबलचं नाव, म्हणजे ज्याचा ऍड्रेस आपल्याला त्या पॉइंटरमध्ये स्टोअर करायचा आहे, त्याचं काय येईल इथं नाव. ओके. हा त्याचा काय इनिशियलायझेशनचा सिंटॅक्स आहे. आता मगाचा आपण काय बघितला बघा, हा डिक्लेरेशनचा सिंटॅक्स आहे. डेटा टाईप स्टार पॉइंटर नेम. एवढं करून चालणार नाही, पुढं अजून इनिशियलायझेशन करणं, म्हणजे त्याच्यामध्ये ऍड्रेस स्टोअर करणं गरजेचं आहे. हा पॉइंटर आपण तयार केलाय, तर त्या पॉइंटरमध्ये आपल्याला काय करायचं आहे, ऍड्रेस जो आहे तो आपण काय करायचा आहे, स्टोअर करायचा आहे. मग त्याच्यासाठी इथं काय केलेलं आहे बघा, इथं आपण काय केलेलं आहे बघा, तो जो ऍड्रेस आहे त्या व्हेरिएबलचा तो आपण या पॉइंटरमध्ये काय केलेला आहे, स्टोअर केलं. हा त्याचा सिंटॅक्स आहे. पॉइंटर नेम इज इक्वल टू एम्परसाइंड व्हेरिएबल नेम. ओके. म्हणजे ह्या व्हेरिएबल, इथं जे आपण व्हेरिएबल तयार करणार आहोत त्याचा ऍड्रेस हा या पॉइंटरमध्ये येईल. ओके. प्रत्येक प्रोग्राम मध्ये असं नाही की तुम्ही एकच पॉइंटर तयार करू शकता. तुम्हाला 2 नंबरची बेरीज करायची आहे, ओके, तर तिथं तुम्ही 2 पॉइंटर तयार करू शकता. म्हणजे यू कॅन क्रिएट ॲज मेनी ॲज पॉइंटर यू वॉन्ट. ओके. आता बघा एक्झाम्पल बघा. आता इनिशियलायझेशनचं, सपोज व्हेरिएबल ए is an integer, then initializing the address of a to pointer can be done in the following way. ओके. त्यांचं म्हणणं काय बघा, आपण एक व्हेरिएबल आपण कुठलं घेतलेलं आहे, इंटिजर ए घेतलेला आहे, आणि त्याचा ऍड्रेस आपल्याला काय करायचा आहे, तो पॉइंटर मध्ये घ्यायचा. ओके. तर बघा, देन इनिशियलायझिंग द ऍड्रेस ऑफ ए टू पॉइंटर कॅन बी डन इन द फॉलोइंग वे. आता त्याच्यासाठी काय करावं लागेल बघा, ए हे जे व्हेरिएबल आहे ना त्याचा ऍड्रेस आपल्याला पॉइंटरमध्ये स्टोअर करायला पाहिजे. मग काय काय करणं गरजेचं आहे, पहिल्यांदा आपल्याला पॉइंटर तयार करावं लागेल किंवा डिक्लेअर करावे लागेल. मग त्याच्यासाठी बघा INT स्टार PTR. मग हा इंटिजरस पॉइंटर का तयार केला, कारण ह्या पॉइंटरमध्ये आपण एका इंटिजर व्हेरिएबलचा ऍड्रेस जो आहे तर तो आपण इथं स्टोअर करणार आहोत. म्हणून तुम्ही काय करत आहात की यू आर डिक्लेअरिंग पॉइंटर ऍज अ इंटिजर. ओके. लक्षात येते का बघा. त्याच्यानंतर मग आपल्याला ज्या व्हेरिएबलचा ऍड्रेस घ्यायचा आहे तर त्या व्हेरिएबलचं नाव हे काय आहे, इंटिजर ए. त्या व्हेरिएबलचं नाव काय, इंटिजर ए. पॉइंटरचं नाव PTR. मग त्याच्यासाठी हा सिम्बॉल जो आहे स्टार, हा सिम्बॉल पॉइंटरचा आहे, स्टार PTR. आता पुढे काय बघा, इनिशियलायझेशन करायचं आहे. इनिशियलायझेशन म्हणजे आपण पॉइंटर तयार केला आहे, व्हेरिएबल पण तयार केलेला आहे. आता व्हेरिएबलचा ऍड्रेस आपण कशामध्ये घेणार आहोत, पॉइंटरमध्ये घेणार आहोत. मग त्याच्यासाठी काय करायचंय बघा, PTR इज इक्वल टू एम्परसेंड ए. PTR इज इक्वल टू एम्परसेंड ए म्हणजे काय होईल, एचा जो काय ऍड्रेस आहे तो कशामध्ये स्टोअर होईल, PTR. आता आपण हे युनिट नंबर 3 मध्ये बघितलेलं आहे बघा, 2 मध्ये. ओके. सुरुवातीला वेगवेगळे टाईपचे ऑपरेटर बघितले, तर तिथं स्पेशल ऑपरेटर मध्ये आपण
काय बघितलं होतं, ऍड्रेस ऑपरेटर आणि पॉइंटर ऑपरेटर हे आपण ऐकलं होतं. मग मी त्यावेळेला तुम्हाला काय म्हटलं होतं की आपण ज्या वेळेला पॉइंटरचा हा युनिट येईल त्या वेळेला तुम्हाला अजून थोडंसं त्याच्यातलं जास्त लक्षात येईल की बाबा ऍड्रेस ऑपरेटर का वापरतात, पॉइंटर ऑपरेटर का वापरतात. तर तो इथं त्याचा एक्झाम्पल आहे. ओके, तर हे काय केलंय बघा, इनिशियलायझेशन केलंय. म्हणजे एचा जो काही ऍड्रेस आहे, तर मग ऍड्रेससाठी हा सिम्बॉल यूज करायचा एम्परसँड. तर तो कशामध्ये स्टोअर केलेला आहे, या पॉइंटरमध्ये आपण स्टोअर केलेला आहे. हा पॉइंटर तयार केला, हा व्हेरिएबल तयार केलं म्हणा किंवा डिक्लेअर केलं म्हणा. आणि हा जो ऍड्रेस आहे कशाचा, एचा, तो कशामध्ये स्टोअर केलेला आहे, पॉइंटरमध्ये स्टोअर केलेला आहे. ओके, मग ऍड्रेस म्हटलं की तुम्हाला एम्परसँड सिम्बॉल घ्यावं लागेल, पॉइंटर म्हटलं की स्टार सिम्बॉल घ्यावं लागेल. ओके, कंपल्सरी तुम्हाला प्रोग्राममध्ये ज्या वेळेला ऍड्रेस असा आपण उल्लेख करू त्यावेळेला तुम्हाला एम्परसँड असा सिम्बॉल त्या व्हेरिएबलच्या मागे जोडला तर तो काय होईल, त्याचा ऍड्रेस कॉपी होईल. आणि जर तुम्ही एम्परसँड काढून टाकला तर त्यातली व्हॅल्यू कॉपी होईल. समजा ए इज इक्वल टू 10 आहे तर ती काय झाली, ए ची व्हॅल्यू झाली. ऍड्रेस हा वेगळा असतो, ऍड्रेस हा पूर्ण मेमरी लोकेशन आहे, तो वेगळा आहे. ओके, त्यामुळे याचा ऍड्रेस हा कुठं कॉपी होणार आहे, ह्या पीटीआर मध्ये कॉपी होतोय. मग ऍड्रेस कॉपी करण्यासाठी आपल्याला पॉइंटर तयार करणं गरजेचं आहे. म्हणजे पॉइंटर आपण इथे तयार केलाय INT स्टार पीटीआर. आता मग इथं मेमरीमध्ये कसं हे तयार होते बघा, ए ची व्हॅल्यू मध्ये मी काय घेतली, 10 घेतली. एला मी कॉपी काय केलं, ए मध्ये आपण 10 घेतलेलं आहे. आणि त्याचं मेमरी लोकेशन काय आहे बघा, 2000. त्याचं मेमरी लोकेशन काय आहे, 2000. हे व्हेरिएबलचं नाव आहे ए. हे पण एक व्हेरिएबलच तयार केलंय आपण, मात्र ते तो पॉइंटर आहे, त्याचं नाव काय, पीटीआर. मग पॉइंटर मध्ये काय स्टोअर होणार आहे की पॉइंटर विल स्टोअर द ऍड्रेस ऑफ अनदर व्हेरिएबल. ऍड्रेस काय आहे, एचा ऍड्रेस 2000, म्हणून 2000 हा ऍड्रेस किंवा ही जी व्हॅल्यू आहे 2000 ही व्हॅल्यू आहे आणि हा ऍड्रेस आहे. तर इथं काय कॉपी केलेलं आहे बघा, पीटीआरच्या मेमरी लोकेशन मध्ये इथं आपण काय केलेलं आहे, 2000 हे हा जो ऍड्रेस आहे एचा ऍड्रेस किती आहे, 2000. तर तो 2000 ही व्हॅल्यू किंवा 2000 हा मेमरी ऍड्रेस कुठं कॉपी केलेला आहे बघा, इथं कॉपी केलेला आहे. आणि याचं मेमरी लोकेशन काय आहे, 5000. याचं मेमरी लोकेशन काय आहे, 5000. पॉइंटरचं मेमरी लोकेशन 5000 आहे. पीटीआर ही व्हेरिएबल कुठं स्टोअर केलेला आहे, 5000 ह्या ठिकाणी. परंतु त्याची ए ची व्हॅल्यू काय आहे, 10. ए मध्ये काय स्टोअर केलेलं आहे, व्हॅल्यू 10 आणि मेमरी लोकेशन 2000. तसं पीटीआरचं मेमरी लोकेशन 5000 आहे, परंतु कुठली व्हॅल्यू स्टोअर केलेली आहे इथं पॉइंटरमध्ये, 2000 ही व्हॅल्यू. 2000 हा एक ऍड्रेस आहे, कशाचा ऍड्रेस आहे, एचा. लक्षात येते का बघा, ह्या सगळ्या टेबलमध्ये ह्या व्हॅल्यू आहे. इथं ह्या ज्या याच्यामध्ये येतात हे सगळे ह्या टेबलमध्ये ह्या कॉलम मध्ये ह्या काय आहेत, व्हॅल्यू आहेत. आणि हे काय आहेत, मेमरी लोकेशन्स आहेत. तर या पॉइंटरमध्ये काय स्टोअर केलेलं आहे, इट स्टोअर्स द मेमरी ऍड्रेस ऑफ अनदर व्हेरिएबल. मेमरी ऍड्रेस ऑफ अनदर व्हेरिएबल म्हणजे ए, त्याचा मेमरी ऍड्रेस काय, 2000. मग हे 2000 स्टोअर केलं. आणि पीटीआर हे पण एका मेमरी लोकेशनला स्टोअर आहे, त्याचा मेमरी ऍड्रेस काय आहे, 5000 आहे. आता हे एक एक्झाम्पल घेतले, 2000 5000. ओके, तर हे अशा पद्धतीनं काय होतं की मेमरीमध्ये पॉइंटर डिक्लेअर केला जातो किंवा इनिशियलाइज केला जातो किंवा त्याचं इनिशियलाइज किंवा स्टोअरिंग कसं होतं हे आपण इथं या डायग्रामच्या माध्यमातून आपण बघू शकतो. ओके, लक्षात येते का बघा पॉइंटर. आता आपण नेक्स्ट बघूया. आता नेक्स्ट काय बघा की आपल्याला जर डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम असतील तर बऱ्याच वेळेला 2 मार्काला एक्सप्लेन ऍड्रेस ऑपरेटर, एक्सप्लेन पॉइंटर ऑपरेटर असे क्वेश्चन्स विचारले जातात. किंवा आता सुद्धा MCQ मध्ये तुम्हाला यूज विचारतील किंवा त्याच्या सिम्बॉलचं नाव विचारतील, बाबा ऍड्रेस ऑपरेटरसाठी कोणता सिम्बॉल वापरतात, किंवा एम्परसँड सिम्बॉल देतील आणि ह्या ऑपरेटरचं नाव काय, असं सुद्धा तुम्हाला व्हाईस वर्से क्वेश्चन येऊ शकतो. ओके, तर बघा ऍड्रेस ऑपरेटर कसा वापरतात आपण, हा सिम्बॉल आहे बघा एम्परसँड. द ऍड्रेस ऑफ ऑपरेटर इज यूज टू ऍक्सेस मेमरी ऍड्रेस ऑफ ऑपरंट किंवा मेमरी ऍड्रेस ऑफ व्हेरिएबल. हे आपण मगाशी बघितले. हे कशासाठी वापरतो आपण, एखाद्या व्हेरिएबलचा ऍड्रेस आपल्याला पाहिजे असेल तर आपण काय वापरतो, एम्परसँड सिम्बॉल हा यूज करतो. ह्याला काय म्हणायचं आहे, ऍड्रेस ऑपरेटर असं म्हणायचं. एक्झाम्पल बघा, इफ व्हेरिएबल नम इज एन इंटीजर, देन एम्परसँड नम एक व्हेरिएबल आहे
आणि आता मी काय लिहितोय, एम्परसेंट सिम्बॉल त्याच्या आधी लिहितोय. नम विल बी सेड ॲज, तर ह्याला आपण काय म्हणणार आहोत, ऍड्रेस ऑफ नम. हे वाचताना कसं वाचायचं आहे आपल्याला, ऍड्रेस ऑफ नम. हे आपण सिंपल काय म्हणू शकतो, हे व्हेरिएबल नम. इट इज जस्ट व्हेरिएबल नम, बट इट विल बी रीड ॲज ऍड्रेस ऑफ नम. एम्परसाइंड नम म्हणजे काय, एक ऍड्रेस आहे, ऍड्रेस ऑफ नम. अँड इट विल रिटर्न द मेमरी लोकेशन. मग हे काय दाखवणार आहे, व्हॅल्यू नाही दाखवणार. हे काय दाखवणार, मेमरी ऍड्रेस. जिथं जिथं एम्परसेंड सिम्बॉल आहे तिथं तिथं इट विल रिटर्न मेमरी लोकेशन ऑर मेमरी ऍड्रेस. त्याच्यानंतर बघा मेमरी लोकेशन ऑर मेमरी ऍड्रेस. आता सिंटॅक्स, आता त्याच्यासाठी मगाशी आपण बघितला सिंटॅक्स जो आहे. ओके, तर तो काय बघा, पॉइंटर नेम इज इक्वल टू एम्परसेंड व्हेरिएबल नेम. आता एम्परसेंड व्हेरिएबल नेम म्हणजे काय, की आपल्याला काय करायचं आहे, सिंटॅक्स पॉइंटर नेम इज इक्वल टू एम्परसेंड व्हेरिएबल नेम म्हणजे हा त्याचा सिंटॅक्स आहे. मगाशी जसं आपण इनिशियलायझेशन केलं, बरोबर आहे, आपण मगाशी बघितलं तसंच हा सेम सिंटॅक्स आहे. पॉइंटर नेम इज इक्वल टू एम्परसेंड व्हेरिएबल नेम. ओके, म्हणजे हा एक ऍड्रेस ऑपरेटर आहे. मग अशा पद्धतीने आपण हा ऍड्रेस इथं पॉइंटर मध्ये स्टोअर केला. फॉर एक्झाम्पल पीटीआर इज इक्वल टू एम्परसेंड नम किंवा ऍड्रेस ऑफ नम. दिस इज पॉइंटर, इट इज स्टोरिंग द ऍड्रेस ऑफ नम. हे काय करणार आहे, त्याचा जो ऍड्रेस आहे तो पीटीआर मध्ये स्टोअर करणार. ह्याला काय म्हणायचं आहे आपल्याला, ह्याला म्हणायचं आहे ऍड्रेस ऑपरेटर. ह्याला काय म्हणायचं आहे, ऍड्रेस ऑपरेटर म्हणायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता बघा नेक्स्ट आपण बघायचं आहे पुढचा ऑपरेटर, हा ऍड्रेस ऑपरेटर म्हणजे एम्परसेंड सिम्बॉल. आणि आता स्टार जो सिम्बॉल आहे ह्यालाच आपण काय म्हणतोय, इनडायरेक्शन ऑपरेटर. ह्यालाच आपण काय म्हणणार आहोत, इनडायरेक्शन ऑपरेटर. तर बघा, इट इज यूज टू ऍक्सेस व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल लोकेटेड ऍट स्पेसिफाईड ऍड्रेस गिव्हन इन ऑपरंड. म्हणजे ह्याचा यूज काय, एम्परसेंडच्या ऍड्रेससाठी. तसा स्टार सिम्बॉल जो आहे म्हणजे इनडायरेक्शन ऑपरेटर, याला आपण म्हणतो की याचा वापर काय, जर तिथली आपल्याला व्हॅल्यू पाहिजे असेल, आपल्याला ऍड्रेस नको, व्हॅल्यू पाहिजे, तर त्याच्यासाठी स्टार सिम्बॉल वापरायचं. इट इज यूज टू ऍक्सेस व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल लोकेटेड ऍट स्पेसिफाईड ऍड्रेस. लोकेटेड ऍट स्पेसिफाईड ऍड्रेस. ऍड्रेस म्हणजे एम्परसेंड ए झालं, त्याच्या मागे जर स्टार जोडलं तर त्या ऍड्रेस मधली व्हॅल्यू आपल्याला मिळेल. त्यातली ऍड्रेस आहे, एम्परसेंड ए ला ऍड्रेस आहे, मग त्याच्या मागे पुन्हा स्टार जोडल्यावर त्यातला यू मधली आपल्याला काय मिळेल, व्हॅल्यू आपल्याला भेटेल. ओके, हे लक्षात ठेवा की व्हॅल्यू पाहिजे असेल तर स्टार जोडायचं, ऍड्रेस पाहिजे असेल तर एम्परसेंड जोडायचं. आता खाली बघा एक्झाम्पल, ऍड्रेस ऑफ व्हेरिएबल नम इज असाइन टू पॉइंटर व्हेरिएबल स्टार पी. ऍड्रेस ऑफ व्हेरिएबल नम इज असाइन टू पॉइंटर व्हेरिएबल स्टार पी बाय द स्टेटमेंट. आता बघा इथं काय केलंय बघा, पी इज इक्वल टू एम्परसेंड नम म्हणजे काय होईल, नम चा हा ऍड्रेस आहे, ऍड्रेस ऑफ व्हेरिएबल नम इज असाइन टू पॉइंटर व्हेरिएबल स्टार पी. याचा काय केलेला आहे, याचा ऍड्रेस याला असाइन केलेला आहे. सो टू ऍक्सेस व्हॅल्यू स्टोर्ड ऍट ऍड्रेस स्पेसिफाईड बाय पी. सो टू ऍक्सेस व्हॅल्यू स्टोर्ड ऍट ऍड्रेस स्पेसिफाईड बाय पी म्हणजे बघा आपल्याला पी कोणती ऍड्रेस दाखवतोय, नमचा ऍड्रेस दाखवतोय. मग त्याच्यातली मला काय पाहिजे, व्हॅल्यू पाहिजे. त्याच्यातली मला काय पाहिजे, व्हॅल्यू पाहिजे. सो वी यूज स्टार ऑपरेटर. म्हणजेच काय, स्टार पी. जर स्टार पी म्हटलं तर काय होईल, नम मध्ये जी काय व्हॅल्यू स्टोअर होईल ती दाखवेल. आणि फक्त पी म्हटलं तर मात्र ऍड्रेस दाखवेल. फक्त पी तुम्ही प्रिंट केला तर ते नम जिथं स्टोअर आहे त्याचा ऍड्रेस ते प्रिंट करेल. परंतु स्टार पी जोडल्यामुळे काय होईल, मात्र त्याची व्हॅल्यू काय होईल, डिस्प्ले होईल. लक्षात येते का बघा, स्टार पी आणि फक्त पी याच्यातला काय फरक आहे हे लक्षात येते का बघा. दोन्हीमध्ये फरक आहे, स्टार पी आणि फक्त पी. ओके, आणि एम्परसेंड तर ते दाखवणार आहे, तर डायरेक्ट ऍड्रेस दाखवणार आहे नंबरचा. त्याला म्हणायचं इनडायरेक्शन ऑपरेटर. ऍड्रेस ऑपरेटर आणि इनडायरेक्शन ऑपरेटर. ऍड्रेस साठी एम्परसेंड आणि इनडायरेक्शन साठी स्टार. ओके, त्याच्यानंतर बघा आपण एक प्रोग्राम बघणार आहोत, राईट अ प्रोग्राम टू डेमॉन्स्ट्रेट कन्सेप्ट ऑफ पॉइंटर. तर थोड्याशा याच्यामध्ये थोडेसे चेंजेस करून मी पुढचा प्रोग्राम बघितला तो बघा, हाच आहे. याच्यामध्ये थोड्याशा इथं करेक्शन केलेले आहे. ओके, तर तुम्ही हेडिंग तेच लिहा, राईट अ प्रोग्राम टू डेमॉन्स्ट्रेट कन्सेप्ट ऑफ पॉइंटर.
हा पॉइंटरच्या ह्या प्रोग्रामच्या ऐवजी तुम्ही काय करा, हा प्रोग्राम जो आहे तर तो नोट्स मध्ये लिहा. ओके, तर इथं काय केलेलं आहे बघा, इथं आपण काय केलेलं आहे की सुरुवातीला बघा इथं काय केलेलं आहे बघा, इथे एक व्हेरिएबल घेतलेला आहे ए, त्याच्यामध्ये काय घेतलेलं आहे बघा 10 ही व्हॅल्यू घेतलेला आहे. INT स्टार PTR पॉइंटर एक तयार केलेला आहे. कारण INT का तयार केला, तर त्या पॉइंटर मध्ये आपण अशी व्हॅल्यू स्टोअर करणार, म्हणजे कशाचा ऍड्रेस स्टोअर करणार आहोत, ए चा ऍड्रेस स्टोअर करणार. आणि ए मध्ये काय आहे 10 ही इंटिजर व्हॅल्यू आहे, म्हणून तो इंटिजर टाईपचा पॉइंटर आहे. आता बघा PTR इज इक्वल टू %e. आता आपण काय केला, ए चा जो ऍड्रेस आहे ना तो त्या व्हेरिएबलचा ऍड्रेस आपण पॉइंटर मध्ये स्टोअर केला. पॉइंटर म्हणजे तर बघा की ह्या एक्झाम्पल मध्ये आपण एक व्हेरिएबल घेतलेला आहे, त्याचं नाव ए दिलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण 10 ही व्हॅल्यू घेतलेली आहे. आणि पॉइंटर कुठला तयार केलेला आहे, PTR नावाचं काय केलेलं आहे, आपण एक पॉइंटर तयार केलेला आहे INT स्टार PTR. कारण आपण ह्या पॉइंटर व्हेरिएबल मध्ये आपण ए चा ऍड्रेस स्टोअर करणार आहोत आणि ए मध्ये 10 ही इंटिजर व्हॅल्यू आहे, बरोबर आहे. म्हणून आपण त्या पॉइंटरचा डेटा टाईप सुद्धा आपण काय घेतलेला आहे, इंटिजर असा घेतलेला आहे. मग आता आपल्याला ऍड्रेस स्टोअर करायचा आहे, त्यामुळे आपण काय घेतलंय बघा, PTR इज इक्वल टू %a. म्हणजे त्यामुळे काय होईल, द ऍड्रेस ऑफ ए विल बी स्टोर्ड इन द PTR व्हेरिएबल. ऍड्रेस ऑफ ए इज स्टोर्ड इन द PTR व्हेरिएबल. हे आपण काय केलेलं आहे, ए चा ऍड्रेस आपण PTR मध्ये काय केलेला आहे, स्टोअर केलेला आहे. ओके, आता बघा, आता इथून फक्त आपल्याला काय बघायचं आहे की बाबा कशामध्ये कुठला ऍड्रेस स्टोअर झालेला आहे, कुठली व्हॅल्यू स्टोअर झालेली आहे हे आपल्याला बघायचं. आता बघा, व्हॅल्यू स्टोअर्ड इन व्हेरिएबल ए इज इक्वल टू %d, a. म्हणजे सिंपल काय होईल की ए मध्ये काय व्हॅल्यू स्टोअर आहे तर ती ह्या पहिल्या लाईन मुळे प्रिंट होईल. म्हणजे ए मध्ये 10 व्हॅल्यू आहे त्यामुळे 10 प्रिंट होईल. नंतर काय बघा, ऍड्रेस ऑफ अन व्हेरिएबल. आता मला ए चा ऍड्रेस प्रिंट करायचे, व्हॅल्यू नको आहे मला एची, त्याचा ऍड्रेस, एचा ऍड्रेस काय असेल तो असेल, तर तो ऍड्रेस पाहिजे असेल. मग ऍड्रेससाठी आपल्याला एक कन्व्हर्जन कॅरेक्टर किंवा फॉर्मॅट स्पेसिफायर एक वेगळा वापरायचा आहे. ऍड्रेससाठी आपल्याला %u वापरायचा. ऍड्रेससाठी आपल्याला काय वापरायचं आहे, %u. जसं आपण D वापरतो, F वापरतो, C वापरतो, S वापरतो, तसं जिथं जिथं ऍड्रेस येईल तिथं तिथं आपण %u वापरायचं. ओके, ऍड्रेस ऑफ व्हेरिएबल ए इज इक्वल टू %u कंप्लीट %e. ओके, मग त्यामुळे काय करायचं आहे, त्यामुळे काय होईल, तर बघा इथं काय होईल, ए चा ऍड्रेस प्रिंट होईल. ओके, %u, %a म्हटल्यामुळे काय होईल, ए चा ऍड्रेस प्रिंट होईल. त्याच्यानंतर बघा इथं काय केलेलं आहे, व्हॅल्यू स्टोर्ड इन पॉइंटर व्हेरिएबल, PTR इज इक्वल टू %u कंप्लीट PTR. मग PTR मध्ये काय स्टोअर आहे हे बघायचं आपल्याला. हे जे PTR दिलेलं आहे, लक्षात येते का बघा, PTR याच्यामध्ये आपल्याला काय स्टोअर आहे हे आपल्याला बघायचं असेल तर तिथं आपण काय होणार आहे बघा, जर आपण बघायचं असेल तर तिथं काय स्टोअर होणार आहे. आता ह्या PTR मध्ये काय आहे, PTR इज इक्वल टू %a. म्हणजे ह्याच्यातला ऍड्रेस ह्या PTR मध्ये, म्हणून इथं %u वापरलेला आहे. आणि PTR म्हणजे काय होईल की PTR मध्ये काय दिलेला आहे, ऍड्रेस दिलेला आहे, बरोबर आहे. हा इथं आपण काय कॉपी केला, ऍड्रेस आहे, मग तो इथं प्रिंट होईल. इथं आपल्याला %a म्हटलंय, इथं मात्र मी फक्त PTR म्हणतोय. इथं काय म्हणतोय मी, PTR. मात्र हा जो काय ऍड्रेस आहे, म्हणजे तो इथला जो अँड ए लिहिलेला आहे, हा आपण कॉपी कशामध्ये केलेला आहे, PTR मध्ये. म्हणजे PTR मध्ये बेसिकली काय ऍड्रेस स्टोअर झालेला आहे. ओके, मग तो आपल्याला डिस्प्ले करायचा असेल तर इथं आपल्याला %u वापरायला पाहिजे. कारण का, तर PTR मध्ये काय स्टोअर केलाय, ऍड्रेस स्टोअर केलाय, म्हणून u वापरलेला आहे. इथे मला ए चाच ऍड्रेस डिस्प्ले करायचा आहे म्हणून u वापरलाय. इथे मला PTR मधला व्हॅल्यू डिस्प्ले करायचा आहे, परंतु PTR मध्ये ऍड्रेस आहे म्हणून इथे u वापरलाय. ओके, आता मात्र मला लास्ट लाईनला काय करायचं आहे की PTR मध्ये व्हॅल्यू
पीटीआर मध्ये ऍड्रेस स्टोअर आहे, ठीक आहे, की मला त्यातली व्हॅल्यू काय पाहिजे, ती व्हॅल्यू कुठली आहे, त्या ऍड्रेस मधली व्हॅल्यू पाहिजे असेल. पीटीआर मध्ये ऍड्रेस एचा स्टोअर आहे, परंतु मला ए ची व्हॅल्यू पाहिजे असेल, तर आपल्याला काय करायला लागतो, पॉइंटर वापरायला लागतो. तो कसा पद्धतीने वापरलाय बघा, व्हॅल्यू पॉइंटेड बाय पॉइंटर व्हेरिएबल स्टार पीटीआर इज इक्वल टू, आता मात्र पर्सेंटेज डी कॉमा स्टार पीटीआर. कॉमा काय दिले नसतं, फक्त पीटीआर दिले नाही, स्टार पीटीआर म्हणजे स्टार पॉइंटर. म्हणजे ह्याच्यामुळे काय होईल, मात्र हा जो काय पॉइंटर आहे मगाचा, ओके, त्याच्यातली मला व्हॅल्यू पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये जो काय ऍड्रेस आहे ना, त्या ऍड्रेसवरची व्हॅल्यू पाहिजे. मग त्याच्यासाठी आपल्याला स्टार जोडावं लागेल. त्याच्यासाठी काय करावं लागेल, स्टार जोडावं लागेल, स्टार पीटीआर. ओके, मग इथं काय दाखवेल, त्याची व्हॅल्यू. म्हणजे बघा, इथं पहिल्यांदा व्हॅल्यू 10 दाखवेल, मग इथं काहीतरी ऍड्रेस दाखवेल, पुन्हा ऍड्रेस दाखवेल 3 नंबरला, आणि पुन्हा 4 नंबरच्या लाईनला ती व्हॅल्यू 10 दाखवेल. ओके, तर आता हा प्रोग्राम रन करून बघूया आपण. इथं बघा, तो जे आपण स्लाइड मध्ये बघितलेला तोच प्रोग्राम इथं आपण घेतलेला. आता रन करून बघा. रन केल्यानंतर बघा, इथं व्हॅल्यू स्टोर्ड इन व्हेरिएबल ए मध्ये काय आहे, 10 स्टोअर आहे. नंतर मात्र काय बघा, ते आपण एचा काय बघितला, ऍड्रेस बघितला, त्याचा तिथं त्याने एक ऍड्रेस दिलाय, 65,524 हा एचा ऍड्रेस आहे. ओके, ऍड्रेस व्हॅल्यू वेगळी आहे. नंतर काय केलं आपण, ती कॉपी केला होता तो ऍड्रेस, पी इज इक्वल टू एम्परसेंड ए दिले. म्हणजे ए मध्ये जो काय ऍड्रेस आहे, तो एचा ऍड्रेस आपण पी मध्ये कॉपी केला. मग आता ती पी मधली व्हॅल्यू काय आहे बघा, व्हॅल्यू स्टोर्ड इन पॉइंटर व्हेरिएबल पीटीआर इज इक्वल टू 65524 ही व्हॅल्यू डिस्प्ले होईल. का तर लिहिताना आपण कसं लिहिले, पर्सेंटेज यू कॉमा पीटीआर असं लिहिले. परंतु मला त्या पीटीआर मध्ये जो ऍड्रेस स्टोअर केलेला त्याची व्हॅल्यू पाहिजे, आपल्याला त्याची व्हॅल्यू पाहिजे असेल तर आपल्याला मात्र स्टार जोडावे लागेल. मग शेवटी काय दिले बघा, व्हॅल्यू पॉइंटेड बाय पॉइंटर व्हेरिएबल दॅट इज स्टार पीटीआर इज इक्वल टू 10. मग हे 10 कधी प्रिंट होईल, जर आपण स्टार जोडलं तर. फक्त पी नाही जोडून चालणार, पी दाबलं, पी लिहिलं, ऍड्रेस दाखवणार, स्टार जोडलं, व्हॅल्यू दाखवणार. मी काय म्हणते बघा, फक्त पी दाखवलं, ऍड्रेस दाखवणार एचा, स्टार पी जोडलं की एतली व्हॅल्यू दाखव. वर पण तसंच आहे, एचं पण व्हॅल्यू आहे ना, ती 10च आहे, त्याचा ऍड्रेस आहे 65524. तोच ऍड्रेस आपण इथं पी मध्ये घेतलेला आहे, तो दाखवलाय बघा, सेम दाखवलाय. व्हॅल्यू सुद्धा ए ची व्हॅल्यू आहे तीच, इथं पॉइंटरची व्हॅल्यू आहे 10. लक्षात येते का बघा. ओके, तर हा प्रोग्राम काय, एक सिंपल पॉइंटर कसा असतो किंवा पॉइंटर डिक्लेरेशन, पॉइंटर इनिशियलायझेशन, हे ह्या म्हणजे त्या कन्सेप्टचं एक आहे एक्झाम्पल. ओके, तर बघा, आज आपण काय काय बघितलं बघा. पॉइंटरची डेफिनेशन बघितली, हाऊ द पॉइंटर इज डिक्लेअर्ड, देन सम अनदर एक्झाम्पल लाईक कॅरेक्टर अँड फ्लोट पॉइंटर, देन हाऊ द पॉइंटर इज इनिशियलाइज्ड, देन there are two types of operator used in the pointer. One is address operator and another is a indirection operator. ओके, म्हणजे स्टार सिम्बॉल हा त्याची व्हॅल्यू फाइंड करायचं असेल, स्टार सिम्बॉल, आणि ऍड्रेस पाहिजे तर एम्परसँड सिम्बॉल आपण युज करतो, ऍड्रेस आणि इनडायरेक्शन ऑपरेटर. त्याच्यानंतर वी हॅव सीन अ स्मॉल प्रोग्राम टू डेमॉन्स्ट्रेट द कन्सेप्ट ऑफ पॉइंटर. सो आय एम रिक्वेस्टिंग ऑल द स्टुडंट टू एक्झिक्यूट दिस प्रोग्राम and see the out. Okay, so today we will stop here.